गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजचा थॉट, डिफिकल्टी इज व्हॉट वेक्स अप द जिनियस. म्हणजे काय शब्दामध्ये जात म्हणजे किती डिपेंड अशी तर आपल्याला काढतो काय. ज्या माणसांच्या आयुष्यात किंवा वर्किंग फेज मध्ये सगळ्यात जास्त डिफिकल्टी येतात, संकट येतात, कोणत्याही गोष्टीमध्ये असू द्या, तर आपण काय करतो, काही ठिकाणी निगेटिव्ह होऊन बॅक फुटलो येतो. तसं न करता त्या गोष्टी ऍक्सेप्ट करून त्या चुकीच्या गोष्टींमधून सुद्धा काहीतरी पॉझिटिव्हनेस आपण घेतला पाहिजे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकलं पाहिजे, तरच कुठेतरी आपण फुलफिल होऊ. बरोबर आहे. तर त्या गोष्टी अचीव्ह करण्याचा प्रयत्न करा, स्वतःवरती काम करा. जे काही डिफिकल्ट वाटते शांत बसून एकमेकाला विचारून, कारण काय असतं, कोणीच कोणत्या गोष्टीत परफेक्ट नसतं. तुम्हाला सांगणारे किंवा एखाद्याच्या बोलण्यातून सुद्धा आपल्याला काहीतरी मार्गदर्शन होत असतं. एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल, पुढच्याला माहिती असो, ते आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठा असो. बरोबर. ते मुंगीचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये असं भिंतीवर चढायला ते 4-5-10 वेळा पडते, पण अगदी सुर गवसला की त्याच्या मागे हळूहळू एक 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 करत स्टार्टिंग पासून चालत जातं. तर त्याचप्रमाणे पडणार आपण 100% पडणार. आणि असं कोणच नाही की बाबा जो काही न करता शिखरावरती पोहोचला. कुणाच्या आयुष्यात 100% संकट आलेलीच आहेत, त्यांना फेस केलेलंच आहे. पण आपण का नाही करू शकत? मग आपण पण करू शकतो. त्याचप्रमाणे त्या संकटांना जसं सामोरं जायचंय, तर सामोरं जाण्यासाठी स्वतःला जसं बिल्ड करा. बरोबर. बोलल्याशिवाय कोणत्याच गोष्टी होणार नाहीत. स्वतःवरती काम केलं पाहिजे माणसाने. कोणत्याही फेजमध्ये असू द्या, निगेटिव्ह फेज असो, पॉझिटिव्ह असो, स्वतःवरती फोकस ठेवा. 100% आपण जिनियस होणार म्हणजे होणार. ठीक आहे.